नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतून आत्ताची सर्वात मोठी घडामोड समोर येतेय। भाजप आणि काँग्रेस या दोनही प्रमुख पक्षांनी मातंग समाजाला उमेदवारी न दिल्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व गावांतील मातंग समाजात तीव्र नाराजी उद्भवली आहे। उमेदवार न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक 6 मधील मातंग समाजाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यांनी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केलाय। या निर्णयामुळे परिसरात मोठी राजकीय खळबळ निर्माण झाली। मातंग समाजाने दोनही पक्षांना सुनावले आहे, आमच्या समाजाची ताकद, संख्या आणि समस्यांकडे कायम दुर्लक्ष। उमेदवारी न देणाऱ्या पक्षांना आता आमची ताकद मतदान केंद्रावर दिसेल। स्थानिक पातळीवर तणाव वाढू लागला असून मातंग समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की प्रभाग क्रमांक 6 मधील मत नसेल तर विजय देखील नसेल। आमचा आवाज ऐकला नाही तर बहिष्कार अपरिहार्य आहे। मातंग समाजाच्या या बहिष्कारामुळे दोनही प्रमुख पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नळदुर्ग नगरपालिकेमध्ये आज जी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, आज पूर्ण शेवटची अंतिम तारीख होती। तारीख संपल्याच्या नंतर जे आहे मातंग समाजाला काही पक्षाने आश्वासन देण्यात आला होता, परंतु ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे कुठेतरी संतापाची लाट जी आहे आपण पाहू शकता। मातंग समाज जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे एकत्र येऊन सर्व पक्षाला या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचा निर्णय, या ठिकाणी पक्ष मतदारावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मातंग समाजाचे काही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत काय निर्णय झाला, काय एकंदरीत विषय झाला होता? साहेब, मी मातंग समाजाच्या वतीने बोलतो। मला भारतीय जनता पार्टीने या पक्षाच्या लोकांनी सर्व नगरपालिकेमध्ये मी अर्ज भरायला अपक्ष चाललेलो होतो, तरी मला अपक्ष न भरता मला बीजेपीचा फॉर्म भरायला लावले त्यांनी। आणि ज्या वेळेस टाइम खतम होते येऊ लागला त्या वेळेस या पक्षाच्या लोकांनी मला आश्वासन असं दिले की तुला तिकीट 2 वाजता देणं, 2:15ला, 2:30ला असं म्हणून माझा वेळ तिथं घालून घेतले त्याने। तरी ह्या पक्षाचा मी आणि काँग्रेस पक्षामध्ये मी सतत 30 वर्ष काम केलेलं आहे। त्या काँग्रेस पक्षाने आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर अन्याय, आमच्या समाजावर अन्याय केला आहे, तरी मी त्याचा जाहीर निषेध करतो। कोण हे अन्याय केलं असं वाटतं तुम्हाला? कोण आहे ते सूत्रधार? सूत्रधार नितीन काळे एक, परत भारतीय जनता पार्टीचे सगळेच इथले कार्यकर्ते। एकंदरीत कुठेतरी जे आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील असतील, नळदुर्गचे पदाधिकारी असतील, यांच्यावरती खंत व्यक्त करताना मातंग समाज पाहायला मिळत आहे। काय एकंदरीत मागणी होती, कशा पद्धतीने तुम्ही बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला? गेले अनेक वर्षापासून मातंग समाज काँग्रेस पक्षासोबत काम करत होता। अनेक वेळा या प्रभागामधून काँग्रेसला लीड दिलेले आहे। काँग्रेस दोन्ही पॅनल या ठिकाणी मातंग समाजाला निवडून दिलेले आहेत। या 20 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने मातंग समाजाचा फक्त वापर करून घेऊन मातंग समाजाला कोणतेही प्रतिनिधी दिलेले नाही। आणि आजचा दिवस आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर लोकसभा असेल, विधानसभा असेल, अनेक निवडणुकीमध्ये आम्ही हिरिरीने भाग घेऊन संपूर्ण जिल्हाभर, तालुकाभर पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे। आणि गेली 15 दिवसापासून आम्ही पक्षाचे जे नेते आहेत, राणादादा पाटील, नितीनजी काळे असतील, बाकीचे जे काही नळदुर्ग परिसरातील, नळदुर्ग शहरातील स्थानिक नेते मंडळी, यांना आम्ही वारंवार भेटून मातंग समाजाला उमेदवारी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी भेटलेलं असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 100% मातंग समाजाला यावेळेस आम्ही तिकीट देऊ असं म्हणून तिने आजचा शेवटचा दिवस होता। आम्हाला जवळपास 2-2:30 वाजेपर्यंत आम्हाला ते त्यांनी हवेत ठेवून, आश्वासनावर ठेवून आम्हाला तिकीट आम्हाला न देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून या दोन्ही पक्ष, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा मग इतरही पक्ष असेल, मग आमच्यावर जर अन्याय होत असेल मातंग समाजावर, तर आज मातंग समाजाने आज तातडीची बैठक घेऊन या बैठकीमध्ये असं ठरवलेलं आहे की आपल्याला कोणताच पक्ष मदत करत नाही ना, तर आपण कोणत्याच पक्षाला आपण मदत करायचं नाही। आपण या येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असं सर्वानुमते मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी ठराव घेतलेला आहे। आणि आम्ही उद्याच्या येणाऱ्या मतदानावर संपूर्ण मातंग समाज या नळदुर्ग शहरामध्ये साठेनगरमध्ये 350 मतदान मातंग समाजाचं आहे, इंदिरानगरमध्ये मातंग समाजाचं आहे, बुद्धनगर मध्ये मातंग समाजाचं मतदान आहे, वसंतनगरमध्ये मातंग समाज, जवळपास या मातंग समाजाचं 1000 पेक्षा अधिक मतदान मातंग समाजाचं असताना या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी कोणताही पक्ष पुढे येऊन धजावून एखादा तिकीट देण्याचं या ठिकाणी धाडस केलेलं आहे। म्हणून या काँग्रेस असेल, भाजप असेल, या सर्वच पक्षाचा आम्ही निषेध करून
आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी मातंग समाजावरती अन्याय केल्यामुळे एकंदरीत जे आहे इथल्या स्थानिक नागरिक जे आहे आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळते. काही महिला आपल्या सोबत आहेत. काय मागणी होती, कसं बघताय सर्व पक्षाकडे? आम्ही काय नाही बघा, या मातंग समाजाला ह्यांनी एक बारी वेळ द्यायची होती. देता म्हणून आतापर्यंत 2 वाजेतून त्यांनी आमच्या समाजाला फसवलंय. ते का कारणानं फसवलंय, का त्याने आमच्यावर अत्याचारी केले, का केलं, कशासाठी देत नाही म्हणलं तर आम्ही कशाला उभारलं असतं? आम्ही जाऊ का खुर्चीवर बसू का? इतर सगळे लोक बसते ते आमचे बसायचं नाही का? ह्यांनी का अत्याचारी केली आमच्यावर, आम्ही कुणालाच मतदान करणार नाही. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे महिला रोष व्यक्त करतात. काय पुढच्या काळामध्ये निर्णय असतील? आम्ही सर्व महिला मिळून आम्ही इथं मीटिंग घेतलेला आहे. आम्हाला जातीवाद करून दोन्ही पक्ष इतरही पक्ष सर्व पक्षाने मिळून आम्हाला जातीवाद करून आम्हाला देतो तिकीट म्हणून 3:30 ते 4च्या दरम्यान आम्हाला फसवणूक केलेली आहे. आम्ही काय सर्व महिला मतदानच करणार नाही, बहिष्कार करणार आहे. एकंदरीत कुठेतरी जे आहे मातंग समाजाचं आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळतं. नळदुर्ग शहरामध्ये मातंग समाज जर वगळल्यामुळे ह्या दोन्ही पक्षाला नक्कीच फटका बसण्याचे चित्र या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव.